ठाणे जिल्ह्यातील रुग्णांची आरोग्य सेवा बळकट करण्याचं काम ठाणे शहरातील विठ्ठल सायण्णा रुग्णालय म्हणजेच सिव्हिल रुग्णालय गेल्या अनेक वर्षांपासून पार पाडत आहे। याच सिव्हिल रुग्णालयाचं आता पुनर्बांधणीचं काम सध्या सुरू आहे। जुनं सिव्हिल रुग्णालय तात्पुरत्या स्वरूपात ठाण्यातच दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले। जुन्या सिव्हिल रुग्णालयाचं अत्याधुनिक पद्धतीनं बांधकाम करण्यात येणार असून 900 खाटांचं हे रुग्णालय असणार आहे। त्याचबरोबर एअर रुग्णवाहिका देखील उपलब्ध असणार आहे। सध्या या रुग्णालयाचं काम जलद गतीनं सुरू आहे। त्याच गतीनं जर रुग्णालयाचं काम सुरू राहिलं तर येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत या रुग्णालयाचं काम नक्कीच पूर्ण होईल अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे। मोठ्या प्रमाणात सुरू आहे, परंतु सर्वच ठाणेकर नागरिकांना प्रतीक्षा की नेमकं ते सिव्हिल रुग्णालय केव्हा सुरू होणार आणि कशा प्रकारचं हे नवं सिव्हिल रुग्णालय असणार आहे। अपेक्षाप्रमाणे सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत त्याचं बांधकाम कंप्लीट होईल अशी अपेक्षा आहे। आता आम्ही डॉक्टरची बिल्डर आणि आर्किटेक्ट यांची मीटिंग आत्ताही चालू आहे। आमची धडपड एक की सायमल्टेनियस आता जवळपास 7 फ्लोअरचे स्लॅब पडून झालेले आहेत, 2 बेसमेंट, 1 ग्राउंड आणि वरती 4 फ्लोअर, आणि काम ज्या पद्धतीने चालू आहे त्या पद्धतीने वाटतं की सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत हे काम संपायला पाहिजे। आणि आम्ही सायमल्टेनियस ही आमची धडपड आहे की याच्यामध्ये ज्या गोष्टी सायमल्टेनियसली काम करून घ्यायचं, CT स्कॅन, पेट स्कॅन, रेडिओथेरपी युनिट, MRIचं युनिट, ऑपरेशन थिएटर्स, डिलिव्हरीच्या रूम्स, ह्या परमानंट जे स्ट्रक्चर्स आहेत ते आत्ताच सायमल्टेनियस काम चालू असतानाच करून घ्यायचं। नंतर फक्त जेव्हा हॉस्पिटल पूर्ण शक्तीने होईल तेव्हा फक्त बेड साईड लॉकर आणि फर्निचर आणायची गरज पडायला पाहिजे। ह्या पद्धतीने आपण काम करतो जेणेकरून लवकरात लवकर 2024मध्येच हा हॉस्पिटल लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होऊ शकेल, एवढं आमच्या परीने आम्ही प्रयत्न करतो आहे। आणि त्या पद्धतीने आत्तापर्यंत जे चालू आहे त्या पद्धतीने नक्कीच वाटतं की आपण 2024मध्येच सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत आपण या हॉस्पिटलला पुन्हा आम्ही तिथे शिफ्ट करू अशी आशा आहे, अपेक्षा आहे, आणि त्या पद्धतीनेच आम्ही काम करतो आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघाचं ठाणेदार होण्यासाठी महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी आपापली दावेदारी केली आहे। यावर आता माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते संजीव नाईक यांनी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना येत्या आठवड्यात ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि महायुतीतला कोणता पक्ष ही निवडणूक लढवणार हे जाहीर होणार असल्याचं स्पष्ट केले। दरम्यान उमेदवारीबाबत बोलताना नाईक यांच्या चेहऱ्यावर हलकेच हास्य उमटलं। त्यामुळे आपणच ठाणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार आहोत असं त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचवल्याची चर्चा होत आहे। काल माजी खासदार संजीव नाईक यांनी महापालिकेत येऊन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली। त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे वरिष्ठ नेते याबाबत योग्य तो निर्णय घेतील, त्यांचा निर्णय सर्वांनाच मान्य असणार आहे, तसंच आम्ही निवडणुकीच्या पलीकडे जाऊन पुढे काम करत असल्याचं सांगितलं। काही दिवसांपूर्वी महायुतीच्या या ठिकाणी सभा झाली। याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या 10 वर्षांचं कार्य आणि या ठिकाणी होणारा भावी विकास आम्ही लोकांपर्यंत घेऊन गेलो आहोत असंही त्यांनी सांगितलं। एका आठवडाभरामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार आणि महायुतीतला कुठला पक्ष येथे निवडणूक लढवेल या संदर्भात निर्णय लवकरच जाहीर करतील असा आपल्याला विश्वास असल्याचंही त्यांनी सांगितलं। पत्रकारांशी संवाद साधताना नाईक यांना लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराच्या विषयी प्रश्नही विचारण्यात आला। उमेदवारीबाबत भाष्य करताना संजीव नाईक यांच्या चेहऱ्यावर आपसुकच हास्य उमटल्याचं दिसून आलं। या हास्याचे आता राजकीय अर्थ लावले जात आहेत। त्यातून त्यांनी ठाण्याचे आपणच ठाणेदार आहोत असं सूचित केल्याची चर्चाही होती। आपणच उमेदवार असल्याचं त्यांच्या या हास्यावरून त्यांनी दर्शवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असल्याचंही दिसून आलं। आता पुढच्या 1 महिन्याभरामध्ये निवडणुकीचा बिगुल वाजेल। भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही एकत्र येऊन आमचे जे नेते लोक निर्णय घेतील तो सर्वांनाच मान्य असणार आहे, हे अगोदरच आम्ही सांगितलेलं आहे। आम्हाला फक्त तो विषय चिन्ह कुठलं असणार आहे हाच विषय त्या ठिकाणी असणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही त्याच्या पलीकडे जाऊन पुढे काम करतोय। काही दिवसापूर्वी तुम्ही बघितले असेल की महायुतीची या ठिकाणी सभा झाली कार्यकर्त्यांची, आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्वांनी सांगितलेलं आहे की पक्ष निर्णय घेईल, लवकर त्याच्यावरती तोडगा निघेल। आणि मात्र याचा अनुषंगानं असं नाही की आमचं काम सुरू नाही आहे। तिन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी हे आपापल्या परीनं
या अनुषंगानं माननीय मोदी साहेबांनी केलेल्या 10 वर्षाचं कार्य आणि त्या ठिकाणी पुढचा विकास याच्या अनुषंगानं आमचं कार्य या ठिकाणी आम्ही लोकांपर्यंत घेऊन गेलेलो आहोत. मला विश्वास आहे की एक आठवड्याभरामध्ये उमेदवार आणि कुठला पक्ष निवडणूक लढेल या संदर्भामध्ये निर्णय लवकरच जाहीर करतील असा मला विश्वास आहे. ओके. गीता रामायणामध्ये गदिमा यांचे शब्द आणि बाबूजींच्या स्वर हे विलक्षण आहेत. त्यातील प्रत्येक गीत वेगळं हे सतत जाणवत असतं. जोपर्यंत मराठी भाषा आहे तोपर्यंत गीत रामायण राहणार आहे असं मत ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांनी व्यक्त करत गीत रामायणाच्या 2 ओळी सादर केल्या. सुयश कला क्रीडा मंडळ ठाणे पूर्वच्या वतीनं श्री सिद्धिविनायक मंदिर पटांगण येथे गुरुवारपासून सुरू झालेल्या व्याख्यान महिलेचं पहिलं पुष्प श्रीधर फडके यांच्या बाबूजी आणि मी या विषयावरील मुलाखतीनं अनघा मोडक यांनी त्यांची मुलाखत घेतली. मनातल्या व्यथा बाबूजी कसे मांडत हे सांगताना फडके यांनी हा मार्ग माझा एकला हे गाणं सादर केलं. बाबूजींचे गाणं सपाट नव्हतं. त्यावेळी त्यांच्या चालींचे वैविध्य सांगितले. त्यानंतर बाई मी विकत घेतला श्याम हे गाणं त्यांनी सादर घेतलं. भावगीत सादर करताना गायकानं त्यातील भाव त्याचा अभ्यास करावा. भाव व्यक्त करणे हे जन्मजात यायला हवं, मगच ते गाणं श्रोत्यांसमोर पोहोचतं. मला जे गाण्यातलं येतं ते मी सर्वस्व ओतवलं पाहिजे ही वृत्ती असावी. भाव, शब्द, उच्चार, लय, ताल हे सर्व त्या गाण्यात ओतले तर ते रसिकांपर्यंत पोहोचतात. याबरोबरच परमेश्वराचे आशीर्वाद असावे लागतात. संगीतकार चाली कशा बांधतात हे सांगताना फडके यांनी मराठीत आधी शब्द आणि मग चाल असते, परंतु हिंदीत आधी चाल मग शब्द यावरून त्यांनी फुलले रे क्षण माझे फुलले रे हे गाणं सादर केलं. आम्ही संगीतकार गाणी तयार करतो पण ते किती लोकप्रिय होईल हे माहीत नसतं. शेवटी परमेश्वराची साथ लागते. त्यानंतर त्यांनी ऋतू हिरवा ऋतू बरवा हे गाणंही सादर केलं. आपण जेव्हा गाण्याला चाल देतो तेव्हा ती आधी आपल्या मनाला पटली तरच आपण त्याची रेकॉर्डिंग करतो, अन्यथा ती चाल आपण करत नाही. सुदैवानं आपल्याला चांगल्या गायकांसोबत काम करण्याची संधी मिळाली हे सांगतानाच त्यांनी आशा भोसले, सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन, आरती अंकलीकर यांचाही आवर्जून उल्लेख केला. उल्हासनगर परिसरात भाजी विक्री करणाऱ्या एका 48 वर्ष महिलेच्या पोटात गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून दुखत होतं. परिस्थिती गरीब असल्यामुळे खाजगी रुग्णालयात उपचार करणं आवाक्याबाहेर होतं. त्यामुळे या दुखण्याकडे तिने दुर्लक्ष केलं. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उपचारासाठी उल्हासनगर येथील सरकारी रुग्णालयात तिला दाखल केलं. त्यानंतर 20 जानेवारी रोजी पुढील उपचारासाठी तिला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलेची शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातील सुमारे 10 किलो वजनाचा पाण्यानं भरलेला मांसाचा गोळा बाहेर काढण्यात आलाय, अशी माहिती स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रेया शेळके यांनी दिली आहे. महिलेच्या गर्भाशय पिशवीची सोनोग्राफी आणि सीटी स्कॅन केल्यानंतर तिच्या पोटात पाण्यानं भरलेला मांसाचा गोळा असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे शस्त्रक्रिया थोडी अवघड होती, परंतु रुग्णालयाच्या निष्णात डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. सुमारे 2 तासांच्या प्रयत्नांनी हा गोळा बाहेर काढण्यात आला. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर श्रेया शेळके, भूलतज्ञ डॉक्टर प्रियंका महांगडे आणि कर्मचाऱ्यांनीही अथक परिश्रम घेतले. महिलेच्या पोटातील मांसाचा गोळा शरीरातील काही बदलांमुळे होतो. पोटात सारखं दुखणं, अपचन, नैसर्गिक विधी करताना त्रास आदी लक्षणं यामध्ये आढळतात. काही वेळा हा गोळा कर्करोगाचाही असू शकतो. त्यामुळे या गोळ्याची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवलं असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. ऑपरेशन होतं आणि काय नेमकं त्या महिलेच्या पोटातून काढण्यात आलेलं आहे? एक 48 वर्षाची महिला ती भाजी विक्रीचं काम करते स्मॉल स्केलवर आणि तिला काही दिवसापासून त्रास होता. त्यांनी डॉक्टरला दाखवत होती.
टेम्पररी ट्रीटमेंट घेऊन रिलीफ मिळत होतो थोडाफार. तर तो काही दिवसानंतर तिचा लघवी बंद व्हायला लागली आणि संडासाला पण त्रास व्हायला लागला तिला. तर ती आमच्याकडे डॉक्टरकडे अप्रोच झाली. मग ते सोनोग्राफी वगैरे केलं. सोनोग्राफीमध्ये पोटात काहीतरी मोठी गाठ आहे ते आमच्या डॉक्टरांच्या लक्षात आलं. त्याच्यानंतर सगळे इन्व्हेस्टिगेशन वगैरे केलं. एक तर ती बाई 48 वर्षाची, पोस्ट मेनोपॉजल, पाळी थांबलेली आहे आणि तिला डायबिटीज आहे हेवी आणि हायपोथायरॉइडिझम पण होता. त्यामुळे अशा केसमध्ये खूप कॉम्प्लिकेटेड वाटत होतं केस. परंतु आम्ही आमचे गायनेकोलॉजिस्ट, आमचे ॲडिशनल सिव्हिल सर्जन डॉक्टर महागडे, आमचे श्रेया गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर आणि बाकीचे लोक आम्ही सगळे बसलो आणि त्या गोष्टीवर डिस्कस करत होतो की काय करता येईल कसं. आणि अनेस्थिसिस्ट डॉक्टर प्रियंका महागडे यांचं सजेशन घेतलं. बाकी सगळ्या डॉक्टरची टीम बसली, सर्जन्स वगैरे सगळं, आणि डिसाईड केलं की आपण ऑपरेट करूया. कारण एकंदरीत सोनोग्राफी, सिटी स्कॅनवरून तो गोळा खूपच मोठा असं वाटत होतं आणि पहिली एक भीती होती की कॅन्सरचं पण असू शकेल. तर पेशंटला कॉन्फिडन्समध्ये घेतला. खूप गरीब पेशंट आहे, खर्च करू शकत होती. बाहेर तिला जवळपास 3-4 लाख रुपये खर्च येणार होता. तर मग आपण तो ऑपरेट करायचं इथं ठरवलं. आपण ऑपरेट केलं आणि अतिशय छान पद्धतीने ऑपरेशन झालं. जवळपास 10 किलो तो गोळा जो आहे पोटातनं काढला. गर्भपिशवीच्या बाजूला जे अंडाशय असतं, 6.5 म्हणून सांगतो यांना, तर तसं ते काढलं. आणि ते बाकीचं एक टेन्शन होतं की ते कॅन्सर आहे, पण तसं एकंदरीत याच्यावरनं काही डाऊट झालं नाही की कॅन्सर वाटतं आहे. परंतु तरी आपण ते मैत्रीच्या नावाखाली ठाण्यातील एका 42 वर्ष विवाहितेवर बलात्कार करून तिला ब्लॅकमेल आणि मारहाण करणारा राकेश दामोदर साधवानी, राहणार उल्हासनगर, या आरोपीला ठाण्यातील काही नागरिकांनी ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात चांगला चोप दिलाय. त्यानंतर त्याला नौपाडा पोलिसांच्या हवाली केले. या आरोपीला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी दिली आहे. ठाण्यात राहणारी ही महिला उल्हासनगरमध्ये नोकरीला आहे. तिथेच राकेशबरोबर या पीडितेची ओळख झाली. सुरुवातीला त्याने तिच्याबरोबर मैत्रीचा बहाणा केला. त्यानंतर त्यानं तिच्यावर बलात्कार केला. त्याच्या या अत्याचाराला तिने तीव्र विरोध केल्यानंतर त्याने तिचे अश्लील फोटो आणि तिचा पती आणि मुलाला पाठवले आणि तिला मारहाणही केली. या सर्वच प्रकाराला कंटाळून तिने काही दिवसांपूर्वीच आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. तिच्या पतीनं तिला विश्वासात घेत राकेश विरोधात अखेर 1 फेब्रुवारी रोजी बलात्कार, विनयभंग आणि मारहाण तसंच धमकी देण्याचा गुन्हा दाखल केलाय. या प्रकारानंतरही राकेश ठाणे जिल्हा रुग्णालय परिसरात मोकाट फिरत असल्याचं ठाण्यातील काही नागरिकांना दिसलं. या नागरिकांसह भारतीय मराठा महासंघाचे ठाणे शहराध्यक्ष महेश मोरे तसंच इतरांनी त्याला गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास चांगला चोप दिलाय. त्यानंतर नागरिकांनीच त्याला नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले.